नावाचं एक गाव होतं, जिथे रेखा आपल्या नवऱ्या राधेबरोबर राहायची. दोघे जण एक म्हातारे होते. त्यांना संतान पण नव्हती. आपलं घर चालवण्यासाठी राधे गावामध्ये रिक्षा चालवायचा. त्यांच्या घराच्या बाजूलाच सुशांत आणि अश्मिताचं घर होतं. सुशांत एक तरुण माणूस होता, जो राधेजी बरोबर आपली रिक्षा चालवायचा. एक दिवस सकाळ सकाळ सुशांत राधेच्या घरी येऊन त्यांना आवाज लावायला लागतो. चला राधेजी, रिक्षा स्टँडवर आज जायचं नाहीये का? राधे घरातून आवाज लावतो. अरे ये सुशांत बाळा. राधे थोड्याच वेळामध्ये घराच्या बाहेर येतो, रिक्षा स्टँडवर जाण्यासाठी. काय झालं राधेजी? आजकाल खूपच लेट होत आहे. काही त्रास आहे का? सुशांत बाळा, खूपच थकावट वाढत चालली रे. माझ्याकडनं उठणं सुद्धा कठीण झालंय रे. ते दोघे जण आपापली रिक्षा घेतात आणि रिक्षा स्टँडवर निघून जातात. राधे रिक्षा चालवून चालवून पूर्ण दिवस काढतो आणि जेव्हा रात्र होते तर तो घरी येतो. रेखा, ए रेखा, कुठे आहेस ग? जरा पाणी दे ग, माझी तब्येत खराब वाटतेय. रेखा स्वयंपाकघरातून पाणी घेऊन येते आणि राधेला देते आणि त्याला विचारते, काय झालं हो? आज जास्त परेशान दिसत आहात. रेखा, काश आपली काही संतान असती तर आपली या वयात देखभाल केली असती. आता नाही होऊ शकत आहे रेखा. आता एवढं काम करणं नाही होऊ शकत. गावामध्ये सरकार बसची सुविधा चालू करत आहे. आता आमदनी अजून घटणार. आता घरचा खर्च पण नाही निघणार. काही हरकत नाही, काही ना काही तर होऊनच जाईल. ईश्वर आम्हाला कायम बघत असतो. तो आम्हाला कधीच एकटं नाही सोडणार. रेखा बघते की तिच्या नवऱ्याचं शरीर खूप जास्त गरम झालं आहे. त्यांची तब्येत खूप जास्त खराब होत होती. तेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर सुशांत येतो आणि आवाज लावतो. राधेजी, ओ राधेजी, चला रिक्षा चालवायला नाही जायचं का? रेखा बाहेर येते आणि सुशांतला बोलते, बाळा सुशांत, लवकर एखाद्या डॉक्टरला बोलून आण. ह्यांची तब्येत खूप खराब झाली आहे. अच्छा ठीक आहे, मी आत्ताच कुठल्या तरी डॉक्टरला घेऊन येतो. सुशांत गावाच्या डॉक्टरला लवकरच बोलवून घेऊन येतो. यांची तब्येत तर खूप खराब आहे. यांना आरामाची गरज आहे. नाही, मी काम करू शकतो. माफ करा, पण तुम्ही आराम जर नाही केला तर हे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक होईल. हे मी काही औषधं लिहून देत आहे. हे घे आणि ही औषधं बरोबर घेऊन येशील. हे मेडिकलमधून घेऊन या. ही तर खूपच महाग औषधं आहेत. आता तुम्ही याला कसं विकत घेणार? आता राधेजी तर रिक्षा पण नाही चालवत आहेत. मी करेल, कुठून पण पैसे घेऊन आपल्या नवऱ्याच्या तब्येतीला ठीक करेन. सुशांत आपल्या घरी येतो तेव्हा त्याची बायको अश्मिता त्याला बोलते, कुठं होता तुम्ही? तुम्हाला काम नाही करायचंय का? जेव्हा बघू राधेजी करत असता. गावामध्ये बसची सुविधा सुरू होईल, मग कसे कमवायचे आपण पैसे? आणि घ्या, त्यांच्यामुळे तुम्ही आज पण सुट्टी केला. अरे बिलकुल चिंता नको करू. राधेजींची तब्येत खराब आहे. ते रिक्षा नाही चालवणार उद्यापासून. मी त्यांच्या बनलेल्या ग्राहकांना आपल्याकडे ओढून घेईल आणि मग काय, मी जास्त फायदा कमवेल. चला आज थोडा आराम करतो. उद्यापासून मी रिक्षा चालवणं चालू करतो. दुसरा दिवस होतो. जेव्हा सुशांत आपल्या रिक्षेकडे जातच होता की तेव्हा तो बघतो की रेखा हातामध्ये चावी घेऊन कुठेतरी जात होती. सुशांत तिला विचारतो, सुप्रभात रेखाजी, कुठे चाललात सकाळी सकाळी? मी जात आहे रिक्षा चालवण्यासाठी. जर का मी काम नाही करणार तर पैसे कसे येतील आणि मी आपल्या नवऱ्याचे औषधं कसं घेईल? तुम्ही आधी कधी रिक्षा चालवली आहे? तुम्हाला रिक्षा चालवणं येतं? हो बाळा, मला रिक्षापासून गाडी सगळं काही चालवायला येतं. चल मी येते. आज मला माझ्या नवऱ्याच्या बनवलेल्या खूप सगळ्या ग्राहकांना त्यांच्या मंजिलपर्यंत घेऊन जायचं आहे. रेखा तिथून आपली रिक्षा घेते आणि चालू करून तिथून निघून जाते. आणि सुशांत मनातल्या मनात विचार करतो, ही म्हातारी तरी काय करणार? शेवटी किती मेहनत करणार ही?
रेखा रिक्षा स्टँडवर पोचते आणि बघते की कोणी पण रिक्षामध्ये बसत नाहीये. तेव्हा एक माणूस तिथून जात असतो आणि रेखाला बोलतो, अरे माई, रिक्षा चालवणं सोडा. आतापासून सगळे बसमध्येच जाणार आहेत. जिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही 30 घेतात. बस त्यांना फक्त 5 रुपयात पोहोचवते. जा जा, ही रिक्षा विकूनच टाका. रेखा खूप वेळ वाट बघते, पण कोण पण तिच्या रिक्षामध्ये बसत नाही. बघताच बघता दुपारचे 3 वाजतात आणि ती निराश होऊन रिक्षा घेऊन घरी यायला लागते. जर काय असंच राहिलं तर माझ्या नवऱ्याची औषधं मी कसं घेईल? आता मी काय करू? जेव्हा ती स्वतःकडून बोलतच होती की तेव्हा तिला एक साधू रस्त्यामध्ये दिसतो. रेखा त्यांना बघून आपली रिक्षा थांबवते. तुमचं खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचा की तुम्ही मला बघून रिक्षा थांबवली. मी खूप दिवसांपासून यात्रा करत आहे. आता मला घरी जायचंय, पण माझ्या पायामध्ये फोडे आले आहेत. काही हरकत नाही साधूजी, तुम्ही माझ्या रिक्षामध्ये येऊन बसा. मी तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत सोडून येते. साधू रिक्षामध्ये बसतो आणि रेखा साधूला बेहरमपूरच्या डोंगराजवळ जाऊन सोडून देते. पण उतरल्यानंतर साधू बोलतो, मला इथं सोडण्यासाठी तुमचा धन्यवाद, पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाहीये. काही हरकत नाही साधूजी, तुमची सेवा करण्याचा मला मौका मिळाला हेच माझं सौभाग्य आहे. एवढं वय असल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढी मेहनत करत आहात. अवश्य तुम्हाला काहीतरी त्रास असेल. साधू आपल्या झोल्यामध्ये हात टाकतो आणि एका रिक्षावर लटकवणाऱ्या एका छोटीशी पक्षी रेखाला देतो आणि बोलतो, हे घ्या, याला आपल्या रिक्षामध्ये बांधा. तुम्ही जसंच याला बांधणार तुमची रिक्षा उडायला लागेल. इतकं बोलून साधू तिथून निघून जातो आणि रेखा त्या चिमणीच्या बाहुलीला बघते आणि आपल्या रिक्षावर लावून टाकते. आणि तसंच रिक्षाच्या आजूबाजूला पंख येतात आणि रिक्षा उडायला लागते. अरे, ही रिक्षा तर खरंच उडत आहे. वा, काय बात आहे. रेखा रिक्षा उडून उडून रिक्षा स्टँडवर पोचते. तो माणूस परत रेखाकडे येतो ज्याने रेखाला रिक्षा विकण्यासाठी सांगितलं होतं. मला माफ करा. काय तुम्ही मला तुमच्या रिक्षामध्ये ते म्हणजे रॉकेट रिक्षात बसवणार का? मी तुम्हाला 200 रुपये देतो. कृपया करून मला तुमच्या रॉकेट रिक्षाची एकदा सैर करवून आणा. हो हो, का नाही. बसा रॉकेट रिक्षेमध्ये. हळूहळू सगळेजण रेखाच्या रॉकेट रिक्षामध्ये बसण्याचे इच्छुक होते. दररोज रेखा लोकांना रॉकेट रिक्षामध्ये बसवून एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत सोडत होती. असं करून ती औषधांचे पैसे पण काढायची आणि राधेची तब्येत पण ठीक होत होती. पण ही गोष्ट कुणाला तरी खटकत होती, अस्मिता आणि सुशांतला. बघत आहात तुम्ही गावामध्ये काय होत आहे? सगळं काही तुमच्यामुळे होत आहे. एकीकडे बसने आपला धंदा बंद केला आहे आणि दुसरीकडे ही रॉकेट रिक्षा. काही करावं लागेल नवरदेव, नाहीतर आपलं जगणं मुश्किल होईल. चिंता नको करूच गे बाई. रेखा आणि राधे माझ्यावर खूपच विश्वास करतात. त्यामुळेच त्यांनी मला सांगितलंय की त्यांची रिक्षा उडते का आहे. कसं? त्यांची रिक्षा कशी उडत आहे? पक्ष्याची बाहुली त्यांच्या रिक्षामध्ये टांगलेली आहे, ज्याला रेखा नेहमी उतरून आपल्या घरात घेऊन जाते. बस आपल्याला फक्त तेवढीच चोरायची आहे. फक्त एवढंच आहे का? तर बघा मी किती एक्सपर्ट आहे. सगळं काही माझ्यावर सोडा. रेखा पूर्ण दिवस रॉकेट रिक्षा उडवून दमून घरी येते आणि राधे लवकरच जेवण करून झोपतो. रात्र होते आणि त्याच वेळेस अस्मिता रेखाच्या दरवाज्यावर येते. रेखाजी आले. रेखा अस्मिताची आवाज ऐकून दरवाजा उघडते आणि बघते की ती हातामध्ये एक बॅग घेऊन आली होती. काय झालं बाळा? इतक्या रात्री कसं काय आलेस ग? रेखाजी, माझ्या घरात कांदे संपलेले आहेत. काय तुम्ही मला 2 कांदे देऊ शकता? इतक्या रात्री तू जेवण बनवत आहेस आणि 2 कांद्यांसाठी पिशवी घेऊन आली आहेस? वाह, कधी कधी तर मला तू समजतच नाहीस. थांब, मी घेऊन येते किचनमधून. रेखा स्वयंपाकघरामधून कांदे घ्यायला जाते आणि अस्मिता बघते ती चिमणीची बाहुली तिथेच पडलेली आहे. अस्मिता ताबडतोब आत जाते
आणि त्या बाहुलीला उचलते आणि आपल्या बॅगमध्ये टाकते. रेखा 2 कांदे घेऊन येते आणि अस्मिताला देते. तुमचे खूप खूप आभार रेखाजी, असं बोलून अस्मिता घरी येते. हे बघा नवरदेव, बोलले होते ना की मी घेऊन येईल. वा बायको, तू तर 1 नंबर काम केलंस. सकाळ व्हायच्या आधीच आपल्या रिक्षाला आपण उडवायला लागू. काय बोलतेस? हो नवरदेव, चला आता तर मला वाट नाही बघायची अजिबात. चला आपण रिक्षेला उडवूया. सकाळी होण्याच्या आधीच अस्मिता आणि सुशांत आपल्या रिक्षेकडे येतात. पण जसंच सुशांत आपल्या रिक्षामध्ये ती बाहुली लटकवतो, त्या बाहुलीचा रंग लाल होतो. ह्याचा रंग लाल का झालाय? माहिती नाही. अचानक रिक्षा आपोआप उडायला लागते आणि सुशांतच्या कंट्रोलच्या बाहेर होते. उडता उडता ते लोक एका गावापासून दुसऱ्या गावाकडे जातात आणि एका वेगळ्याच देशामध्ये पोचतात. अरे, आपण कुठे जात आहोत? माहिती नाही बायको. त्यांची रिक्षा रूसच्या एका जंगलाच्या इलाक्यामध्ये येऊन थांबते आणि ती चिडिया बाहुली आपोआप गायब होऊन आपल्या जागी जाते. आता सुशांत आणि अस्मिताला रिक्षा चालवून चालवून इंडिया यावं लागेल आणि रिक्षा आपली रॉकेट रिक्षा चालवायला लागते दररोज सारखं.